नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रोजगार हमीच्या कामाला म्हणजे मोठ्या तलावावर आलो आहोत। तर मोठ्या तलावावर बऱ्याच दिवसाचं मी काय आलो नाही इकडं, पण आता रोजगारीचं काम चालू आहे तर मी आलो इकडं रोजगार हमी काम करायला। तर आपण इथं आल्यावर पाहतो तर तळा पुरा आटून गेला आहे, कारण की अशी परिस्थिती एकही वर्ष आली नाही का पूर्ण तळा आटला असेल म्हणून सने, पण यावर्षी पुरा तळ्याचा पाणी आटून सनेरी खतम झालेला आहे। आणि ज्या काही त्या तळ्यामध्ये मच्छ्या वगैरे होत्या त्या सर्व मच्छ्या वगैरे मरून सनेरी थळीवर दिसत आहेत आपल्याला। आणि पाणी पण थोडंसंच बाकी आहे तिथे। आणि जे गावचे प्रथम नागरिक आहेत, सरपंच साहेब किशोरजी घरट, यांच्या बोरचा पाणी त्या तळ्याला पाणी देत आहोत। ते जे काही रिव्हर लोक आहेत ते त्या तळ्याचं पाणी म्हणजे बोरचं पाणी वागवत आहेत त्या तळ्यामध्ये। आता तुम्ही पाहू शकता का यंदा पुरा तळा आटून गेला आहे। तसा कधीच परिस्थिती आली नाही आपल्या गावामध्ये आणि आटली नाही। तर तुम्हाला मी दाखवतो त्या तळ्याची परिस्थिती काय आहे तर, आणि किती पाणी आहे काय आहे तर। कारण की पाणी तर नाहीच आहे, कारण की आता तुम्ही समजूनच घ्या का बोरचा पाणी आपण त्या तळ्याला पावागत आहोत। तर तुम्हाला दाखवतो आता मी, आणि मच्छ्या किती मेल्या आहेत आणि ढिवर लोकांचा जो ढिवर लोक समाज आहे त्यांचा किती नुकसान होत आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळामध्येच। तर तुम्हाला मित्रांनो दाखवतोच मी तलावाची अवस्था काय आहे तर। पण आता काही कास्तकार आपल्याला मिळालेले आहेत इथं, आणि त्या कास्तकाराचं म्हणणं असं आहे का हे जे तळ्याची पार आहे हे पूर्ण इथून फुटण्याची शक्यता आहे। तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातूनच का कशा पद्धतीचा आपला हा तळ्याची पाराची अवस्था वगैरे झाली आहे। कारण की जो पाणी आहे, पाण्याचा साठा भरपूर होत आहे आपल्या तलावामध्ये, आणि पारा आहे आपली लहानशी म्हणजे हायटेड नाही आहे। तर त्याच्यासाठी आता तुम्हाला मी दाखवतो का ह्या बारिशमध्ये तिची अवस्था कशी झाली होती त्या पारीची, नाही का। तर चला तुम्हाला दाखवतो मी पहिल्यांदा, नंतर मग तलावाची अवस्था दाखवतो तुम्हाला, पाणी आहे किती काय आहे तर त्याला पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, हे अशी तलावाची अवस्था झालेली आहे आणि पूर्ण अशी गॅप पडलेली आहे बिचातून। म्हणजे हे जे पाणी वगैरे आहे या पारीवरून पाणी या बांधणामध्ये जातो, आणि हे असे मोठे मोठे हे असे गडदा पडलेले आहेत। हे अशा पाहू शकता तुम्ही फटी, आणि हा पुरा हा असा पाहू शकता इथून हे पार पुरीच खसखुस झालेली आहे, पूर्ण खसून सनेरी पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पाहू शकता। कारण की इथूनच या तलावाचा पाणी इकडं बाहेर जात आहे या बांधणामध्ये। तर आता ते कास्तकार मिळाले, ते कास्तकार म्हणत होते का पूर्णच असा भीती वाटते इथून यायला, नाही का, जाण्या येण्यासाठी। कारण की काही कास्तकाराचे इथूनच रस्ता आहे, मार्ग आहे। तर पाहू शकता हे असं गॅप पडलेली आहे मित्रांनो। आणि हे आहे आपली अशी तळ्याची पार, रुंद भरपूर आहे पण कसं आहे बिचातून गॅपच पडलेली आहे, पाहू शकता मित्रांनो। आणि हा आहे आपला तलाव, पाहू शकता मित्रांनो। या तलावामध्ये काहीच पाणी नाही, पुरा असा सुका पडून गेलेला आहे हा तलाव आपला। आणि जो मच्छ्या वगैरे आहेत त्या आपल्या तलावामध्ये त्या पूर्ण अशा भरपूर प्रमाणात मरण मेलेल्या आहेत। तुम्हाला आता समोर व्हिडिओमध्ये दिसतीलच त्या तिकडं। आणखी आपण जवळ जाऊ तलावामध्ये, आता आपण पारीहूनच व्हिडिओ बनवत आहोत। तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता। म्हणजे यंदाच असा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्या तलावाला, पहिले तर असं कधी झाला नाही। मी आता पाहतच आहे लहानपणीपासून, कधीच तलाव वगैरे आटला वगैरे नाही आहे पाण्यानं। पण हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, या तलावामध्ये पाणी दिसते का मित्रांनो तुम्हाला। तर चला मित्रांनो आता तिकडं मच्छ्या मेलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो, आणि त्या प्रथम नागरिक आहेत त्यांच्या शेतातील तो पाईप वगैरे लावलेला आहे हिरवा पाण्याचा, त्यांच्या बोरचा पाणी आपण या तलावामध्ये आज वागवत आहोत। म्हणजे हे परिस्थिती किती अशी बिकट निर्माण झालेली आहे तुम्हाला समजून येईलच मित्रांनो। पाहू शकता मित्रांनो, ह्या अशा बऱ्याच अशा मोठ्या मोठ्या मच्छ्या मरून मेलेल्या आहेत, कारण की ते पाण्याचा बहुत अडचण आहे इथं, थोडंसंच पाणी आहे मित्रांनो। आणि हे आहेत हे ढिवर समाज, इथे पाईप वगैरे लावत आहेत, आता पाणी वागवून राहिले इथं। पाहू शकता हे पांडुरंग बावनथळे, हे आता पाईप वगैरे लावत आहेत पाण्यासाठी, आणि ह्या अशा मच्छ्या मरून पावलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही छोट्या मोठ्या अशा बऱ्याच अशा मच्छ्या आहेत इथे मित्रांनो। त्या समोर पण मच्छ्या अशा भरपूर मेलेल्या आहेत,
दिसत आहेत का मित्रांनो? हे देखा पाहू शकता तुम्ही. आता का प्रॉब्लेम आहे तर माहीत नाही, पण पाणीच नाही आहे आपल्या तलावामध्ये. यंदाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मित्रांनो, तुमच्या गावच्या तलावाला पण पाणी आहे का नसं असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो. नसेल तरी कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण की आमच्या गावच्या तलावाला तर पाणी वगैरे नाही आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, ह्या मच्छी अशा मरून पावल्यात, कारण की पाणी कमी असल्या कारणानं कसं आहे, ते गरम जो तो पाणी गरम होतो ना, त्या गरम पाण्यानंच ह्या अशा मरून पावलेल्या आहेत पूर्ण मच्छ्या. आणि हे गावचे आपले मित्रमंडळी आलेले आहेत हे मच्छ्या पाहण्यासाठी. कितीक मेले म्हणून सनेरी गरम पाणी आहे. तर पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो, ह्या ज्या तुम्हाला मच्छ्या दिसत आहे, हा म्हणजे पाणी आटला त्याच्या कारणानं हा गरम पाणी होत आहे. ना ह्या मच्छ्या अशा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मच्छ्या मेल्या आहेत चारी भोवताल. आता तेवढा दाखवणे शक्य नाही आहे, पण जो जो ढिवर वर्ग आहे